चिंचवली येथे कैलासवासी अमोल जाधव यांच्या द्वितीय जयंतीनिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप। खोपोलीत शिवसेनेचे खंबीर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी अमोल जाधव यांच्या दुसऱ्या जयंतीनिमित्त त्यांच्या जाधव कुटुंबाच्या वतीने चिंचवली ग्रामस्थ आणि खोपोली शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले। या जयंतीनिमित्त चिंचवली गार्डनमध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्रामस्थांनी यावेळी उत्स्फूर्तपणे वृक्ष लागवड केली। तसेच लवेज शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन बॉक्सचे वाटप करण्यात आले। शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख तात्या रिठे आणि नगरसेवक हरीश काळे यांनी कैलासवासी अमोल जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला। आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की अमोल जाधव यांना शालेय जीवनापासूनच क्रीडा क्षेत्रात विशेष रस होता। क्रीडा क्षेत्रासोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अत्यंत कमी वयात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते। त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक मोहन अवसरमल, नगरसेवक हरीश काळे, संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, उपशहरप्रमुख विशाल गायकवाड, गणेश जाधव, किशोर पाटील, लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर, जाधव कुटुंबीय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कैलासवासी अमोल जाधव यांच्या सामाजिक कार्याचा वारसा असाच पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी केला। तिथे त्यांचा जो काही त्यांच्यावर जो वसा होता, त्यांच्यावर जे संस्कार होते ते त्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून तिथे आम्हाला दिसत होते। राजकीय पटलावर सुद्धा त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या सुयोग्य पत्नी त्या सुद्धा याच्या अगोदर सुद्धा नगरसेविका होत्या। ते स्वतः स्वीकृतच्या वेळी स्वीकृत नगरसेवक सुद्धा ते झाले आणि त्याच्यानंतर आता आमच्या वहिनी सुद्धा त्यांच्या ज्या काही त्यांच्या कार्यातून अशा बहुमताने त्या निवडून आल्या। म्हणजे राजकीय पटलावर सुद्धा त्यांचं असं एक व्यक्तिमत्व आणि त्यांचा ठसा तिथे उमटलेला होता। आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहत असाल की कुठलाही साध्यातल्या साध्या कार्यकर्त्याचा जरी वाढदिवस असला त्या वाढदिवसाला हजर राहणे, एखाद्या कुठल्या आरोग्य शिबिर असेल किंवा विद्यार्थ्यांना मदत असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये, ती सुद्धा मदत करण्याचं कार्य अमोलबाईच्या माध्यमातून तिथे होत होतं। आणि अशी व्यक्तिमत्व, हर हुनरी व्यक्तिमत्व हे फार कमी असतात आणि त्याच्यातच एक व्यक्तिमत्व म्हणजे अमोलबाई। आणि तसं पाहिलं तर माझे जसे साहेबांचे ते आवडते होते, माझे गुरु असे साहेबांना ते बोलायचे, अवसरमल साहेबांना, तसे माझे एक जिवलग मित्र म्हणून त्यांचा जो काही ठसा आहे आणि त्यांचे जे काही गुण आहेत ते सुद्धा बरेच गुण त्यांच्या माध्यमातून मला सुद्धा त्यांच्या माध्यमातून मला शिकायला भेटलेले आहेत। शिकण्याच्या बाबतीमध्ये अवसरमल साहेबांना सुद्धा माहिती आहे की तात्या असतील, आम्ही असतील, त्यावेळी तात्यांनी जो काही एक वेगळा पॅटर्न चालवला आणि त्या पॅटर्न मधून अतिशय चांगला चेहरा आपल्याला त्या माध्यमातून देता आला आणि नंतर त्याचं काम पाहून सुद्धा आम्हाला सुद्धा असं वाटतं की आपण एक चांगला चेहरा त्या माध्यमातून आपण खोपोली शहराला स्वीकृतच्या माध्यमातून दिलेला आहे। कारण काय की एका प्रभागाच्या प्रभाग मर्यादित ते नव्हते, तर ते पूर्ण खोपोली शहर असेल आणि जवळजवळ मला वाटतं खालापूरची जी काही तुमची खराटी आहे राजूभाऊच्या भाषेमध्ये, त्या खराटीमध्ये सुद्धा त्यांचं काही काम असेल किंवा कुठले कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहणं हे त्यांच्यामध्ये होतं। आणि कामाच्या बाबतीमध्ये तर पाहिलं तर अवसरमल साहेब त्यावेळी नगराध्यक्ष होते, त्यांच्या माध्यमातून असेल आपल्या सगळ्या नगरपालिकांच्या विशाल भाऊंच्या सुविधेपत्नी सुद्धा त्यावेळी होत्या, राजूभाऊ स्वतः उपनगराध्यक्ष होते, तात्यासाहेबांची विशेष सुद्धा त्यावेळी त्या नगरसेवक होत्या, आमच्या विषय यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून अमोलबाईला जेवढा काही मदत किंवा इकडं फंड देता येईल त्या माध्यमातून एक त्यावेळी मला वाटतं वेगळा पॅटर्न सुद्धा त्यावेळी आपण चालू केला की स्वीकृत नगरसेवकाला हा फंड दिला जात नाही, पण त्यावेळी अमोलबाईंच्या माध्यमातून फंड सुद्धा आपण त्या माध्यमातून बऱ्याच वेळा तिकडे फंड सुद्धा दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या कामाचं एक सोनं केलं। आणि शेवटी आता काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात, त्या काळाच्या हातात असतात। ज्यावेळी आपल्याला बोलावणं येतं त्यावेळी ते जावं लागतं, तर त्या ह्याच्यातूनच आपल्याला दुःख देऊन त्यांनी ते आपल्यातून निघून गेले। तर मी माझ्या काळे परिवाराकडून आणि आपल्या सर्व शिवसेना माझ्या शिवदेव सेनेकडून त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। येथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। आज तो जर असता त्या खोपोली शहराचं क्षेत्र सुद्धा वेगळं असतं, अतिशय वेगळ्या प्रकारे तो एक हरीशरावांनी सांगितल्याप्रमाणे हुनरी कार्यकर्ता होता। म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची,
जर आपण एखाद्याला सांगितलं की अमोल हे गोष्ट वेगळं वाटते, नाही 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 नाही, मी ते करणारच, पण तो जिद्दीने ठेवून ती गोष्ट करायची आहे. मी काही जास्त वेळ घेणार नाही. घटनेला सुट्टी झालेली आहे. अमोलभाईंना आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा खरा वास्तविक 30 जुलै म्हणजे वाढदिवस हा आम्ही खूप मोठ्या प्रमाणे साजरा करायचो. ज्या ज्या वेळेला त्याचा वाढदिवस साजरा व्हायचा त्याच्या वेळेला त्यांच्या घरी अक्षरशः राग लागले. अनेक लोक घरी यायचे, अनेक मुलं घरी यायचे. आणि त्यावेळेला त्याचं महाप्रसाद असो किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी त्यांनी वही वाटप असो किंवा वृक्षारोपण असो, आपल्या आदिवासी भागामध्ये स्वतःचं काम असायचं. असं तो वाढदिवस त्यावेळेला असायचा. पण आज अमोलभाई आपल्यात नाही, म्हणून त्यांच्या घरातल्या सर्व त्यांच्या पत्नी असेल, रुपांताई, भाऊ असेल, लक्ष्मू, त्यांचा मुलगा असेल, धैर्य, वडील असतील, सर्व त्यांच्या गावातले ग्रामस्थ म्हणून असेल, त्यांनी हे अमोलची आठवण कधी विसरून द्यायची नाही. एक त्यांचं एक स्मरण म्हणून आज या ठिकाणी आपला शाळेमध्ये वही वाटपचा कार्यक्रम होतोय. अमोलभाई आमदार महेंद्रशेठ कर्वे यांच्या खूप जवळचे असल्याने आमदार साहेबांना सुद्धा त्यावेळेला अतिशय दुःख झालं. दुःखातून सावरता अनेक वर्ष कधी कळले नाही. आणि त्यावेळेला हरिशरानं सांगितल्याप्रमाणे की सुकृत नगर सेवकला फंड चालू केला, तो नगरपालिकेच्या माध्यमातून झाला. परंतु आमदार साहेबांनी सुद्धा त्यावेळेला त्या चिंतनाच्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला. या गार्डनमध्ये आज आपण आपण वृक्षारोपण केले. त्या वृक्षारोपण करता करता त्या ठिकाणी किती वादविवाद झाले, परंतु ठामपणे त्यावेळेचे अध्यक्ष औसंबक साहेब आणि उपाध्यक्ष राजू गायकवाड ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे होते आणि ते गार्डन त्या ठिकाणी केलं गेलं. म्हणून त्या गार्डनमध्ये आज त्या काय आठवडीचा उजाळा म्हणून आज आपण वृक्षारोपण केलं. मी अमोलभाईंना माझ्या कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.